जास्त लोकसभेच्या जागा जिंकू आजच्या शुभ दिनी आम्ही जाहीर करायला अजिबात आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही 35पेक्षा जास्त जागा जिंकू. काही लोकांचे विचार असतं आम्ही 48ची 48 जिंकू, 45+ मिशन आमचं. आम्ही 35पेक्षा जास्त. मग 35पेक्षा जास्त मध्ये मग ते 40 असतात, 45 असतात, पण 35 मात्र पक्क्या. तर 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो आणि अशाच दिवशी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. विजयाची गुढी महाविकास आघाडी उभा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, खरं आहे. आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आज आपल्याला दिसत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत, त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडला. 3.5 मुहूर्तापैकी एक. सांगली किंवा भिवंडी या 2 जागांचा आणि अशाच काही जागांवर वाद होता. आजच्या पत्रकार परिषदेत मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एकत्र येऊ, पत्रकार परिषद घेत आहोत 3 पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष, त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही. आणि असं वाटलं तुम्हाला जर काय आहे तर आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू. मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा गठबंधन याच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ते अपेक्षित. अनेक वर्ष वेगळ्या पद्धतीनं आपण काम करताना एकत्र येतो. प्रत्येक जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात. सांगलीसुद्धा मी मानतो किंवा भिवंडीसुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस अनेक वर्ष लढत आहेत स्वातंत्र्यापासून. मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे, एक राजकीय कार्यकर्ता. त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. त्याचप्रमाणे रामटेक, अमरावती, कोल्हापूर तिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या. येथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात, जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे. होत असते. तर शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पंतप्रधान काल शिवसेनेचा अर्ध्या शाळांचं 3.5 मुहूर्तांपैकी 3.5 शाणे म्हणाले. हे अर्धा शाळा नेमका कोण? अर्धा शाळा नेमका कोण? आज गुढीपाडवा आहे. त्या अर्ध्या शाळाची झोप कशा करता उडवत आहे उद्या सांगेन तुम्हाला नक्कीच. पण हे सरकार आणि महाराष्ट्रातले त्यांचे सगळे लोक हे 3.5 शहाणेच आहे. ते पूर्ण शहाणे नाही आहे आणि 3.5 शहाण्यानेच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं. सर, प्रधानमंत्री ने कल चंद्रपुर में कहा कि जो पंतप्रधानांनी काल नकली सेना म्हणालं, कसं पाहता? बाळासाहेबांच्या विचारांची सेना एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात असंही म्हणाले. बाळासाहेबांच्या हाच विचारांची प्रधानमंत्री मोदी म्हणजे आज ते प्रधानमंत्री त्या अर्थानं नाहीये, तरी ते स्वतःला प्रधानमंत्री लावतात. आचारसंहितेमध्ये कोणीही मुख्यमंत्री नसतो, कोणी प्रधानमंत्री नसतो. निवडणुका जाहीर झाल्या. प्रधानमंत्री मला असं वाटलं त्यांच्याकडे थोडं तरी शहाणपण असेल. मी जे काही शहाण्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येऊन, जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ते नकली शिवसेना म्हणत असतील, याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना किती भीती वाटते उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची. ही भीती आहे त्यांच्या मनातली, की इतके प्रयत्न करून, इतकी दमनशाही करून, इतकी दडपशाही करून पक्ष फोडून सुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखी उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहांना आव्हान देत उभे आहेत. अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार ठामपणे उभे आहेत. अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या हाच एक नकली विचार आहे. कालच्या भाषणात आणि नरेंद्र मोदी
आणि अशा प्रकारची भाषणे महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजेत. ते जिथे जातील तिकडली भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असली काय आणि नकली काय हे उद्याच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट आहे. कालच्या भाषणानंतर असं वाटतंय नरेंद्र मोदी वर्सेस उद्धव ठाकरे असा सामना आहे की काय? नक्कीच आहे. या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, धर्म विरुद्ध अधर्म, दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा, बरं का, खंडणीखोर, ईडी सीबीआयच्या माध्यमातून खंडणीखोर करणारा एक नेता भाजपचा विरुद्ध सर्व तुम्ही आमच्याकडे हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेला एक अर्जुन, एक कृष्ण, अशी लढाई नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीनं लटपटतात उद्धव ठाकरेंसमोर, त्यातून त्यांना हे सगळं त्यांच्या तोंडातून हे बाहेर आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वर्षा बंगल्यावर ज्या पद्धतीने बैठका होत आहेत, आचारसंहिता आहे, हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. नरेंद्र मोदी सरकारी विमानं घेऊन, सरकारी वाहनं, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला फिरतायत, घोषणा करतायत. हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणुकांच्या बैठका होत आहेत, घोषणा होत आहेत. हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. ज्यांना संविधान आणि घटना कळत नाही किंवा जे मानायला तयार नाही तेच अशा प्रकारचं काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. अलिबागचं नामकरण करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मी सुद्धा अलिबागमधूनच काय म्हणाले आहेत? नाही, मी त्याच्यावरती काही म्हणणार नाही. त्यांना अलिबागविषयी फार माहीत नाही. प्रधानमंत्री ने महाराष्ट्र के चंद्रपुर में कहा कि मुझे इस बात की खुशी है कि एकनाथ शिंदे जो है शिवसेना है वो बाला साहब ठाकरे के विचारों बात को ऐसी आगे है, है। जब शिवसेना का जन्म हुआ था तब ये मोदी जी के साथ जो अब बैठा है असली नकली वाला चेहरा, मुखौटा, वो कहाँ था? वो तो घुटने के नीचे भी उसका जन्म नहीं हुआ था. देखिए, डर है मोदी जी के मन में, उद्धव ठाकरे के बारे में डर है. इतनी दमन शक्ति, हाँ, इतना दबाव डालने के बावजूद, पार्टी तोड़ने के बावजूद उद्धव ठाकरे आज भी मैदान में खड़े हैं और चैलेंज कर रहे हैं. ये डर है और ये डर अच्छा है. महाराष्ट्र में डरना ही चाहिए शिवसेना को आकर. असली नकली मोदी नहीं तय कर सकते, या इलेक्शन कमीशन, ये जनता तय करेगी. जहां जहां मोदी जाकर इस प्रकार के भाषण दे रहे हैं शिवसेना के बारे में, वहां वहां बीजेपी हार रही है. तो मोदी जी को मालूम है, मोदी जी पूरी सरकारी यंत्रणा का दुरुपयोग करके चुनाव में यहाँ प्रचार कर रहे हैं. ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है, सीधा उल्लंघन. और फिर भी ये भारतीय जनता पार्टी के लोग हमें नियम और कानून सिखा रहे हैं. ठीक नहीं है. उद्धव ठाकरे इस महाराष्ट्र के असली नेता है. उद्धव जी ने मोदी जी के सामने एक चैलेंज खड़ा किया है, इसलिए वो डर रहे हैं. उद्धव ठाकरे वर्सेस प्रधानमंत्री महाराष्ट्र नरेंद्र मोदी मोदी. की लड़ाई है ये. शरद पवार वर्सेस मोदी और उद्धव ठाकरे वर्सेस ये लड़ाई, और उसमें जो महाराष्ट्र के दुश्मन है वो पराजित हो जाए. तो सांगली सीट को लेके भी कुछ ऑफर दी गई है कांग्रेस की तरफ से कि वो सीट छोड़ दीजिए, हम दूसरी सीट देंगे, और पवार साहब को मध्यस्थता करने के बारे में कहा गया है. इसमें इस तरह से कुछ बातचीत खत्म हो चुकी है. तो पहले भी मैंने कहा, इसीलिए आज संयुक्त पत्रकार परिषद, उसमें सब कुछ बातें सामने आ गई. मनसेचा मेळावा होतोय. फडणवीस म्हणाले की मनसे सोबत येईल अशी शक्यता आहे. माझ्या दोघांनाही शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे. आज पवित्र आणि मंगलमय अशा शुभकामना केल्या पाहिजे. मोदी आणि शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये, असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या. त्याच्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे. आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे, आपण त्यांना एकत्र घेऊया वगैरे काय म्हणताय, ती त्यांच्या अकलीची दिवाळखोरी आहे. मोदी शहांना पाय ठेवू देणार नाही, ते देऊ नका. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहा कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात, ते आम्हाला पाहायचं आहे.
चला थँक्यू. श्रीकांत शिंदेबद्दलचा महत्त्वाचा विषय आहे. उमेदवारी फडणवीस घोषित करतात ते कल्याणचे उमेदवार आहे, पण शिवसेनेचे ते वाचनात म्हणतात की अजून माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली नाही. अविश्वास मी कसं काय सांग, मला इतकंच माहिती आहे पुढल्या लोकसभेत ते नसतील. त्यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी सुद्धा घोषित केली किंवा अमित शहाने घोषित केली, तरी मी खात्रीनं सांगतो पुढल्या लोकसभेत ते